आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतो प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व रोनी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुत औषवी प्रथम गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आणि उभय विश्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो। शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा आगाशी आयोजित शनिदेव चषक 2024 चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतो आहोत आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत। जिथे आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहत आहोत आपण मनीष आणि धर्मेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळते। मनीष वैती आणि धर्मेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय। खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला, कारण एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो। पहिल्या मॅचच्या दरम्यान महत्त्वपूर्ण ही लढत मनीष आणि धर्मेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहणार आहोत, जिथे गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन चार्ल्स गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल। खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला सामना पहिली लढत आणि जिथे पहिला गोलंदाज 4 स्ट्राइक एंडमध्ये पाहायला मिळतोय मनीष। पहिला बॉल पडेल गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर इथे अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला। पहिला चेंडू अवांतर स्वरूपाने सुरुवात झाली या षटकाची। उजव्या एसीच्या बाहेर अतिरिक्त वेगाने गोलंदाजी करत असताना आपली दिशा आणि दशा ही फार महत्वाची राहते। क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण अनेक वेळा म्हणतो ना, आपली जी दिशा आहे तीच संघाची दशा ठरवत असते। कोणता DRS अवेलेबल नाही आहे, व्हाईट बॉल आणि बाकी इतर कोणत्याही गोष्टीसाठी DRS अवेलेबल नसेल, आपल्याला वेस्ट साइड बीमर आणि रनआउट साठी आपल्याला DRS देण्यात येईल, याकडे आवर्जून लक्ष वेधूयात। कोणताही DRS फिल्डिंग टीम बॅटिंग टीम साठी अवेलेबल नसेल, या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतील, कारण ज्यावेळेला लाईव्ह कव्हरेज करण्यात येतं त्यावेळेला या गोष्टींकडे आवर्जून लक्ष वेधण्यात येतो। महत्त्वपूर्ण सामना, त्याच वेळेला एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना पाहायला मिळते। पुढचा बॉल चार्ल्स यावेळेला इनसाइड आउट केला, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, या बॉल वरती धाव मिळतील त्या 4। येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार। थँक्यू। इनसाइड आउट, जिथे एक स्वीपर कव्हरला एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। पुढे लेनच्या बॉल वरती येणारा चौकार आणखीन खोला टाकलाय, जिथे मात्र आपण पाहतो ना उजव्या बाहेर क्षेत्ररक्षण खराब झालंय। बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, गलीमधून क्षेत्ररक्षक बॅकअप वरती येत असताना पाहायला मिळते। एक सिंगल मिळते, संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती आहेत। एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हरला आपण पाहतो, दुसरा क्षेत्ररक्षक वाडी स्लॉंगॉनला पाहायला मिळतो। काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलाय। राईट हँड ऑर्डर बॅटरसाठी एक व्यूह रचना चांगली आहे। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट आहे, मिड ऑफ, मिड ऑन। यावेळेला फटका देखील मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिला। अगदी तटीय सर्कल मध्ये ज्यावेळेला आपण क्षेत्ररक्षण करत असतो ना त्यावेळेला अलर्ट राहणं गरजेचं राहतं। आपला हजर दबावीपणा ही चांगला असावा लागतो, या गोष्टी फार इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या असतात। धावफलकावरती धाव पुन्हा एकदा एक येत असताना पाहायला मिळते। संघाची रन्स जाऊन पोहोचतील ते तब्बल 7 धावा धावफलकावरती आहेत। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू मिस टायमिंग, पॉइंटला बीट केलंय, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव निश्चित मिळेल। दुहेरीचा प्रयत्न वेगाने, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात येते।
धावांसाठी धाव करणं महत्वाचं राहणार आहे, कारण इथे धावा सहजासहजी मिळणार नाही आहेत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके तुम्हाला मिळणार नाहीत तर ते बनवावे लागतील, कारण या खेळपट्टीवरती गोलंदाजांच्या सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅचच्या दरम्यान गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडत असताना ही खेळपट्टी पाहायला मिळते. धावा बनवणं गरजेचं असणार आहे. पहिल्या मॅचच्या दरम्यान धावफलकावरती 8 आहेत. आणखीन एक चेंडू वेगाने टाकला, पाठीमागे ठेवला. चार्ल्स चांगल्या दर्जाची गोलंदाजी, विविधतेने नटलेली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, कारण काही चेंडू पुढ्यात टाकले, काही चेंडू फुलर लेनचे टाकले आणि तदनंतर बॅकअप द लेंथ वरती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतो आहोत. 9 धावा धावफलकावरती आहेत. वैविध्यता आपल्याकडे असणं गरजेचं असतं, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करायला तर फलंदाज हाणतील. उजव्या एसीच्या बाहेर बॅकफुटला कट केलाय, चेंडूला पाठवलंय, ते डीप पॉइंट बॅकफुट पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर आहे तो चौकार. साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक एक नंबर. 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 पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा जिथे आपण 13 पाहत आहोत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. लक्ष वेधून फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपल्याला विदिन 20 मिनिट्स मध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, याकडे लक्ष वेधूयात. कारण पहिलं षटक आपण षटक संपलं किंवा कोणत्याही गोष्टीसाठी स्टॉप होणार नाहीये. मैदानाच्या बाहेर यदा कदाचित चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू बाद झाला, त्याच वेळेला स्टॉप होईल. अदरवाईज कोणत्याही क्षणाला स्टॉप होणार नाही. गोलंदाजी मार्क वरती डेल्मॉन गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. डेल्मॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर, यावेळेला आपण धर्मेंद्रला पाहतो. 5 नंबरची विकेटने पुढचा बॉल घेऊन डेल्मॉन सज्ज होतोय. पहिला चेंडू डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव आवर्जून इथे प्राप्त करण्यात येते. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय आणि खऱ्या अर्थानं पहिली 2 षटक ही पॉवर प्लेच्या असणार आहेत. धावांची धावांसाठीची लय लूट, अगदी त्याच वेळेला महत्वपूर्ण फटकेबाजी या पहिल्या 2 षटकांमध्ये करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकांचा पॉवरफुल आणि खरपून समाचार तुम्हाला घेणं गरजेचं असणार आहे. धावफलकावरती 14 आहेत. हा बॉल देखील मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, तद्वर मात्र घेण्यात येणारी एकेरी धाव दुहेरीचा प्रयत्न अगदी तो देखील यशस्वी होतोय. धावा आल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बदलत असताना जाऊन पोहोचते. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जिथे 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा येत असताना पाहायला मिळतात. धावा महत्वाच्या असतील दोन्ही संघांसाठी, कारण पहिल्या सामन्यामध्ये सकारात्मक ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये उतरावं, विजय प्रस्थापित करावा आणि तदनंतर स्पर्धेतील इतर मॅचेस खेळावा. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. कमी गतीने टाकला, शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. फॉलो केलं बॅटरला, रणनीती उद्ध्वस्त करून टाकल्या, कारण एक ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ड्रिल्स करून दाखवतोय बॅटर की बॅकफुटला खेळला असता तर निश्चितच काहीतरी वेगळं इथे पाहायला मिळालं असतं. परंतु हा चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ती अर्थात डेल्मॉनच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल मनीसाठी. त्या फ्रॅक शॉट फाईन लेगला झेल निसटलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठं लक्ष उभं करणं, ह्याच निर्धार जणू वज्र निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर्स दाखल झालेले पाहायला मिळतात. मनीष चांगले प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाहीये. षटकार आणि चौकारांची तुफान आतिषबाजी पाहायला मिळेल
असंच जणू काय वाटलं होतं, परंतु या पहिल्या मॅच मध्ये अद्याप एकही षटकार आलेला नाही आहे. 2 चौकार वगळता अपवाद 2 चौकारांचा राहिलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा डेल्मॉन, यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. आलाय षटकार पहिला या स्पर्धेतला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. थँक्यू. षटकारानंतर धाव फलकावरती 24 आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, हाफ आर्म पुल, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉल वरती आला हा चौकार. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मोमेंटम शिफ्ट झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, या षटकामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 15 आल्यात. 10 धावा शेवटच्या 2 बॉलवरती येत असताना पाहायला मिळाल्या. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 9 मिनिटं घेतल्यात फिल्डिंग करणारी टीम 2 षटकांसाठी, आणि पुढील 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत, बंधनकारक असतील. स्टॉप वॉच कोणत्याही क्षणाला थांबणार नाही, याकडे लक्ष वेधूयात. यदा कदाचित चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि अगदी त्याच वेळेला विकेट गेली तरच स्टॉप वॉच थांबेल. हॅलो 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 अदरवाईज कोणत्याही क्षणाला स्टॉप वॉच थांबणार नाही, याकडे आपण लक्ष वेधूयात. तिसऱ्या षटक गोलंदाज संदीप आला गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान धावांची लयलूट होतीये. 14च्या धाव गतीने धावा आल्यात. खोलबळ टप्प्याचा हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. डेल्मॉन फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला, परंतु त्याला चेंडू थांबवणं किंवा अडवणं हे त्याला शक्य झालेलं नाहीये. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सने. एक सिंगल इथे अवेलेबल होती आणि ती कंप्लीट करण्यात आली आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धावांसाठी झगडावं लागेल, कारण एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आलाय. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये संदीपला यश आलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय तो, परंतु फिरकीच्या जाळ्यामध्ये या खेळाडूने थया थया नाचवलं प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाला. तो गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील ब्लाइंड स्ट्रोक होता. पडल्यानंतर आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. धुंडो धुंडो रे साजना अशी सांगणारी मनीषसाठी ही गोलंदाजी राहिली आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर येईल हे चेंडू मात्र यष्टिरक्षकाचे भेद घेत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल येतात. हाही बॉल उजव्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. लगातारचे 3 चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे आलेत आणि प्रेशर क्रिएट करतील, कारण ज्या ज्या वेळेला निर्धाव बॉल येतात ना त्या वेळेला अननेसेसरी प्रेशर क्रिएट होत असतो. प्रतिस्पर्धी संघावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यात येतो आणि तो इथे होत असताना पाहायला मिळालाय. धावा रोखल्या गेल्यात या षटकामध्ये. केवळ आपण पाहिलं ना तर लेग बाईटच्या स्वरूपामधून धावा आल्यात. हा मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोप्पा झेल स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडू होईल तो बाद. सांग तुझे मनाने काय करतय. एक चांगली इनिंग संघासाठी पेश केली आघाडीच्या फलंदाजीने येत असताना.
हॅलो 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 29 धावा फलकावरती आहेत. हलक्या त्याने ऑन साईडला जेंटली पुश इथे केला. बॅकफुटला येत असताना स्टिअर केलं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेंजिंग मध्ये एक सिंगल इथे पुन्हा एकदा अवेलेबल असताना पाहायला मिळाली. विकेट किपर फार वेगाने चेंडूवरती आला. 3 षटकांचा गेम संपुष्टात आला. या तिसऱ्या षटकामध्ये धावांची कम खर्च आणि जादा चर्चा असं षटक पाहायला मिळालं. केवळ 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट इथे मिळवली. केवळ 1 धाव खर्च करत असताना पाहायला मिळाला गोलंदाज या षटकामध्ये. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 30 धावा धावफलकावरती आहेत. जिथे 28 बनल्या होत्या पहिल्या 2 षटकामध्ये एक 22 झाली आणि 22 ही कोणत्याही गोलंदाजाच्या अकाउंट्स मध्ये कदापि ऍड केली जात नाही. अर्थात अनलिगल 1 रन्स आणि त्याच वेळेला एक लिगली रन्स अशा 2 धावा आपण पाहिल्या या षटकामध्ये. महत्वपूर्ण योगदान संदीपने या षटकामध्ये दिलं. केवळ 1 धाव खर्च करत 1 विकेट देखील मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि एक संमिश्र असं षटक त्याचा इथे संपुष्टात आलाय. कमी धावा देत असताना विकेट देखील मिळवला. कोंडी फोडली. आघाडीच्या बॅटरला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. 5 षटकांच्या दरम्यान महत्वाचा असा एखादा निर्णायक षटक जिथे धावाही रोखणे गरजेचं आहे आणि विकेटही मिळवणं गरजेचं असताना त्याने चांगल्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पुन्हा एकदा डेल्मॉनला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतो आहोत. 1 षटक हाताळलं त्याने. 15 धावा खर्च केल्या होत्या. सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज अद्याप आपण पाहिलाय तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. हर्षद स्ट्राईक एंडवरती आहे. हाफ फ्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आधीच मनसुबे बनवले होते ऑन साईडला खेळण्याचे. अगदी शरीराच्या जवळ नाकाच्या जवळून चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना एक स्नॉटर राहिला. ज्याला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण एक परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो त्या रीतीने हा बॉल पाहायला मिळाला. उजवी गेस्टीवरती चांगल्या धाटणीचा बॉल. सुरुवात तर चांगली झाली आहे 3ऱ्या षटकाची. अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रित गोलंदाजी करण्यामध्ये महारथ आहे डेल्मॉनला. पहिला बॉल चांगल्या धाटणीचा टाकला त्याने. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. फेकी थोडीशी स्वर झाली आहे. त्याचा फायदा उचलण्यात आला मैदानाच्या आतमध्ये. जणू काय धावांचा सेल लागलाय की काय. गेट 1 बाय 1 फ्रीची जणू ऑफर होती आणि ती इथे प्राप्त करण्यात आली आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना दुहेरीच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती 2 धावा आल्यात. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमचं लक्ष भेटूयात. शनिदेव कृपा टिंबीपाडा आणि नारंगी. एनसीसी नारंगी खेळेल ती शनिदेव कृपा टिंबीपाडा या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना डेल्मॉन स्ट्राईक एंडवरती हर्षद. उजव्या सीच्या बाहेर डी बॅकचा कव्हरला. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 6. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. डी बॅकचा कव्हरला षटकार. थँक्यू. एक ही मारा मगर सॉलिड मारा. डीप पॅक्सा कव्हरला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा धावफलकावरती 38. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू डाऊन ग्राउंड वरती. बॉलर हेड. आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. खेळ आणि क्रिकेटचा खेळ आणि वेळ बदलायला कदापि वेळ लागत नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना धावायला दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. धावा आल्यात. डाऊन द ग्राउंड फ्लॅट पॅरलल. एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट होता हा षटकार. 3रा बॉल वरती ठोकलाय. 3रा.
में आपकी बजाते हैं और जब मुश्किल वक्त आता है तो वही छिछोरे आपके। थँक्यू. ज्या डेल्मॉनने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या त्याला पुन्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आणणं हे हिताचं राहिलेलं नाही आहे. 16 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू उजवेसीच्या खूपच दुरून टाकला. विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 49 धावा धाव फलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी बोर्ड. धावा पाहणं एकंदरीत 19 धावा अद्याप या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 षटकार 12 1 चौकार 16 2 डबल 1 डबल अर्थात 18 आणि हा अवांतर. पहिल्या षटकामध्ये या आधीच्या षटकामध्ये डेल्मॉनने 15 खाल्ल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला पाचारण करण्यात आलं. चुका आणि चुका होतात मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील उजवेसीच्या बाहेर होतोय आणि इथे मात्र काय झालंय खेळाडू इथे बाद होईल तो अर्थातच हिट विकेट स्वरूपामध्ये संघाचा दुसरा धक्का. हर्षद बाद. यस हवा केली या भावाने. मैदानाच्या आतमध्ये गेला 7 बॉल फेस केले आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. हर्षद वॉट अन इनिंग. शॉर्ट बट स्वीट. एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 49 आहे. 19 रनची ही वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये संघासाठी फार उपयुक्त राहिली आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण 49 पाहत आहोत. चार षटकांचा खेळ संपुष्टात आला. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं मी विशेष कौतुक करेन. साईनाथ अर्णा टीमने 17 जिथे 50 सेकंदामध्ये अर्थात 17.5 मिनिटमध्ये तुम्ही 4 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. याकडे लक्ष वेधूया. प्रत्येक संघासाठी स्टॉप वॉच फार महत्वाचा असेल या स्पर्धेच्या दरम्यान. शेवटचा आणि निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अब्राम गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. निर्णायक षटक आहे. आघाडीला आलेला बॅटर मनीष धर्मेंद्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा पाहायला मिळतोय. अमित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. हा बॉल यू मिस. आय डेफिनेटली ही दांडी गुण खेळाडू बाद. काहीतरी शुभ घडत असताना त्यावेळेला अशुभ हा त्याचा नेहमीच पाठलाग करत असतो. खऱ्या अर्थानं एक चांगली बॅटिंग करणारा हर्षद अशा रीतीने बाद झाला असं वाटलंच नव्हतं की तो बाद होईल की काय. परंतु ज्या वेळेला नशीब खराब असतं ना त्यावेळेला हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या माणसाला कुत्रा चावू शकतो आणि तसंच काहीतरी त्याच्या या इनिंगमध्ये घडलं. 7 बॉलमध्ये 19 धावांची वादळी खेळ त्याने केली. तो बाद झाला. क्रिकेटमध्ये पूरक समीकरण आहे. वन्स ब्रिंग 2. एक बाद झाला ना दुसरा लगेचच बाद होत असतो आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉलवरती दुसरा खेळाडू जो मात्र धर्मेंद्र बाद झालाय. हर्षद अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हर्षद नावाचा पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर आहे अर्थात इथे धावा महत्वाच्या असताना तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो फुलटॉस केवळ दिशा दिली आहे. फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू. 55 धावा धाव फलकावरती संघाचा अर्धशतक कंप्लीट झालं. टॉस हारले होते सर्वेश्वर चिखलडोंगरे टीम परंतु तदनंतर का बॅटिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झाला. आपण आल्याची जाणीव केली. तीही थाटात काय एंट्री झाली आहे खेळाडूची.
ऑन साइडला स्लॉक शूट केला, मनगट वळवत असताना षटकार ठोकला. खोला टाकला उजव्या एसीच्या बाहेर. हा चांगला चेंडू, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं वापरलं होतं गोलंदाजाने. उजव्या एसीच्या बाहेर चेंडू हाताला. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. नारंगी टीमचा कॅप्टन मी लक्ष बदल. आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच एका बाजूला शनिदेव कृपा टेंबूपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट नारंगी या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. पूर्वार्धाचा खेळ शेवटाकडे निघालाय. धावफलकावरती धावा 56 आहेत. अमित यावेळेला सेकंड मध्ये पाहायला मिळतोय. अमितला जास्तीचं काही करायचं नाहीये. लेफ्ट हँडर बॅटर चांगली बॅटिंग करतोय. खोला टाकला होता इनसाइड आउट. डीपॅक्सचा कव्हरला खेळलाय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट पाहायला मिळाली आहे. धावा इथे मिळतात त्या दोन. एक एक रन्स महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 58 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा खेळ पाहणं कसा आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 1 रन आली. चौथ्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला गोलंदाजाने. 5व्या षटकामध्ये जिथे धावसंख्या आता मात्र लगाम लगावण्यात येतोय की काय. चढ उतार, अप्स अँड डाऊन्स क्रिकेटमध्ये राहिले. डाऊन द ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यामध्ये आले ना की आपण कार्यक्रम करतोच योग्यरित्या. षटकार. थँक्यू. मैदानाच्या मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर आपण आल्याची जाणीव करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरत असताना चांगला स्ट्रोक अमितच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 64 धावा धावफलकावरती. 64 रन्स ऑन दी बोर्ड. धावांची लयलूट पूर्ण सदृश्य स्थिती इथे निर्माण केली. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू मात्र काय घडतंय. व्हाईट बॉल. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दोन ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला अजय पाटील आहेत, दुसऱ्या ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजय पाटील तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये, दुसरे अंपायर धनंजय यांना आपण पाहतो. तर तिसरे ऑफिशियल अर्थात संयोग निजे यांना देखील आपण पाहतो. 3 ऑफिशियल या मॅचच्या दरम्यान कामकाज करत असताना पाहायला मिळतात. कारण क्रिकेटला केवळ ऑफिशियल हा प्रकार होता, अनऑफिशियल आम्ही आहोत. कारण क्रिकेटला कॉमेंट्री ही लाईव्ह कदापि होत नसते आणि त्याला ऑफिशियल कदापि ग्राह्य धरलं देत जात नसतं. परंतु टेनिस क्रिकेट हे असं आहे की जिथे अनऑफिशियललाही ऑफिशियल म्हणून कामकाजाचा दर्जा मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जिथे जितेन खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळलेला हा स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. एकही गोष्ट संघाच्या हिताची राहिलेली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना साईनाथ अर्णाळा संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना 67 रन्स ऑन दी बोर्ड आहे. 68 रनचे टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 68 धावांचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. शनिदेव कृपा टेंबीपाडा विपक्ष नारंगी. दोन संघांदरम्यानची लढत जिचा नाणेफेकीचा कॉल आपण करूयात. वाला नाही तुझा
चला टॉससाठी आहे. टॉस करण्यात येईल नारंगी टीमचा कॅप्टन. हॅलो. या पण उत्तरार्धाकडे वळत पूर्वार्धामध्ये धावा आल्या त्या 67-68 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. या पण या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. नीरजजी बेनवंशी सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टिंबीपाडा आगाशी आयोजित शनिदेव चषक 2024 आपण पाहत आहोत. धन्यवाद जयेशजी भोसले सर. आपण आवाज ऐकत होता नवीन बिल पंगलमधील एक बुलंद आवाज सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांना आपला आवाज आणि आपल्या आवाजाचा अधिराज्य गाजवले तेच सन्माननीय श्री जयेशजी भोसले सर आपल्याला आज शनिदेव चषक टेंबीपाडा गावात लाभलेले आहेत समालोचक म्हणून. तर आपण वळतोय शनिदेव चषक 2024 एक मानाची स्पर्धा टेंबीपाडा गावातील. इथे पहिला सामना सुरू आहे. साईनाथ अर्णाला बनाम सर्वेश्वर चिखल डोंगरे. इथे आपण जर पाहिलं साईनाथ अर्णा सरांना प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि त्यानंतर मात्र क्षेत्र स्वीकारलं होतं आणि क्षेत्र स्वीकारल्यानंतर जो निर्णय घेण्यात आला तो मात्र काही साजेसा राहिला नाही. त्यांच्या पक्षात जर पाहिलं तर 5 षटकांच्या डावात धावा झाल्या होत्या. त्या म्हणजेच 67 धावा झाल्या होत्या आणि 68 धावांचं भलं मोठं आव्हान टार्गेट सेट केलं गेलंय. आणि 68 धावांचा पाठलाग करताना आघाडीचे बॅटर आपण जर पाहिले तर डेल्मॉन आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या दाखल होते. गोलंदाजी मार करून पाहतोय गोलंदाज अमित. 2 षटक जर पाहिली तर पॉवर प्लेची असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर षटक जे असणार आहे ते बॅटिंग पॉवर प्ले म्हणून असणार आहे. आणि या पॉवर प्लेचा फायदा या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं खूप महत्वाचं असणार आहे या संघांसाठी. पहिला चेंडू खेळून करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समन्वय राहत थोडा फुटवर्कचा अभाव जाणवला गेलाय कारण की चेंडू जर पाहायला गेला चेंडूच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न होत नाही. या बॅटर डेल्मॉनच्या माध्यमातून चेंडूची पिचिंग जर पाहिली आउटसाइड ऑप्शनची होती, जागेून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल पहिल्या चेंडूवर मात्र इकडे इम्पॅक्ट दाखवलाय गोलंदाज अमितनं. येस आय एम इन द मॅच. याला मात्र स्वायर मारा. वेट फॉर द अंपायर सिग्नल. त्यावर मात्र धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत मैदानाच्या आत. 1 धाव आणि +9 म्हणजे 1+1 अशा या 2 धावानं सुरुवात होतोय. श्री गणेशा होतोय तो म्हणजे साईनाथ अर्णा संघाचा. आणि मात्र हा पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. दिस विल बी डेफिनेटली अ बोनस बॉल फॉर द बॅटर कारण की फ्री हिट म्हटल्यावर एक सुवर्ण संधी आहे आणि त्यामध्ये मात्र सोड्यात सुहाग जर म्हणायला गेलं तर काय की या पॉवर प्लेचे षटक आहे. इनफिल्डचं रेस्ट्रिक्शन जरूर असणार आहे आणि त्याला मात्र कॅप्टलाइज करायचा प्रयत्न या चेंडू जरूर केला जाईल बॅटर प्रमोदच्या माध्यमातून. आणि अशा चेंडूला फ्लिक केले गेले. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. वंदनीत येतोय खणखणीत मार्वलस 4 रन्स.
स्ट्रोक पाहायला मिळतोय या बॅटर प्रमुखच्या माध्यमातून. पाहिलं त्याने न्याहाळलं की स्ट्रेटले क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड मध्ये आहे. चिंगट पाहिली इम्पॅक्ट डाऊन द लेग साईडचा होता, त्याला मात्र पूर्णपणे समाचार घेतला बॅटरनं. यावेळेला मात्र अफलातून चेंडू आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नलला जरूर ताकीद दिली जाईल का, कारण की चेंज ऑफ पीस पाहायला मिळाला आणि त्यावर जर पाहिलं होतं गोलंदाज अमितनं की बॅटर पुढे सरसावलेत आणि मात्र टप्पा जर पाहिला मागे खेचला गेला आणि डॉट बॉल वेल बोल्ड. आणि मात्र वर पिच चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॅटची थिक एज लागते, ट्रॅव्हल होते फ्लाइंग स्लीप मध्ये. एकदा पुन्हा एकदा जितकी जाईल एखादा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो म्हणजेच 7 या आकड्यावर. 68 धावेचा पाठलाग करताना पहिला षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक जर पाहिला तर 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक पुढे समाजा घेतला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफाईन लेग झोन मध्ये मॅक्सिमम 6. साईडला जर पाहिलं तर वारंवार लेफ्ट हँड जेव्हा बॅटर खेळतात त्यावर जे एक एलिगन्स असतो ना ते पायाना जोगं असतं आणि तेच मात्र एकला डेल्मॉन दाखवून देतो. शॉर्ट पण दिली होती, पुरेपूर समाचार घेतला चिन्ह धाडला मॅक्सिमम 6 धावासाठी. आडीला मात्र प्रेशर आणि प्रेशर मध्ये गेली चूक आणि चौकला केलाय हुक. मिळतायत 4 धावा. इथे मात्र गोलंदाज अमित वारंवार चूक करताना सापडतोय, त्यामुळेच नक्कीच 2 बीमर हाताळला गेल्या कारण ही ओव्हर मात्र कंटिन्यू करता येणार नाहीये आणि त्यामुळे मात्र षटकात धावा जर पाहिल्या तर या चौकाराची जाऊन पोहोचत म्हणजे 18 धावा. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूसाठी नवीन गोलंदाज अपॉइंट करावा लागतोय, कारण की क्रिकेटच्या आयसीसी नियमावलीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला 2 बीमर हाताळले जातात त्यावेळेला मात्र ते षटक कंप्लीट करता येत नाही गोलंदाजात. येत मात्र मैदानाच्या त्यावेळेला पाहायला मिळते. सुरेख चेंडू, व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉल, इम्पॅक्ट बॉल आणि महत्वपूर्ण बॉल. षटक क्रमांक 1 संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 250 धावाचा पाठलाग करताना साईनाथ अणाला जाऊन पोहोचतो बिनबाद 18 धावा. नक्कीच आईचं डोंगर भगवामय झाले तसं पूर्ण वातावरण मात्र भगवामय पाहायला मिळतंय. शनिदेव कृपा चषक आपण पाहतो 2024 टेंबीपाडा गावातील एकंदरीत विरार विभागातील एक अग्रगण्य स्पर्धा मैदानाच्या सुरू आहे. अतिशय क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या. त्याच्याकडे पहिली लढत मैदानाच्या सुरू आहे. साईश्वर चिखल डोंगरे बनाम साईनाथ अर्नाळा हे 2 संघादरम्यान. एनसीसी नारंगी नाणेवीच्या कोलसाठी यायचे कर्णधाराला विनंती आहे. एनसीसी नारंगी कर्णधाराला विनंती करतोय नाणेवीच्या कोलसाठी यायचे. मात्र षटकला डिलिव्हरी चेंडूला मात्र पुल केला गेलाय. पुल इकडे मात्र सक्सेसफुल ठरतोय. मिळतील मॅग्निफिसंट 6. इथे मात्र इन्व्हाइट केलं गेलं होतं. षटकला डिलिव्हरी होती त्याला मात्र पूर्ण उत्तर दिलं बॅटर प्रमोदनं.
याला मात्र जर पाहिलं षटपळून खेळाचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा बाउन्स मात्र गडीला बीट होत बॅटर, छोटा कमबॅक पण मात्र महत्वपूर्ण कमबॅक. गोलंदाजाचा विश्वास स्वतःवर ठेवता येईल, कायम ठेवता येईल यासाठी हा चेंडू मात्र महत्वाचा होता. वेल बोल्ड. म्हटलं जातं ना की दबावामध्ये चांगली कामगिरी करणं खूप महत्वाचं असतं. दबावामध्ये कुछ बिखरते और तो कुछ नहीं करते. आणि तीच ती वेळ साडीला मात्र पुन्हा एकदा षटपळून बिडकांदूला चेंडू ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल येतोय मिडविकेटच्या दिशेनं. एकदा मात्र अजित केली जाते, एका धावे समाधान मानावं लागेल. एनसीसी नारंगी कर्णधार आणि शनिदेव कृपा आगाशी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेच्या कोलसाठी यायचे. शनिदेव कृपा टेंबूपाडा ऑलरेडी कर्णधार अवेलेबल आहेत. याडीला मात्र जर पाहिलं विथ फॉर द अंपायर सिग्नल डाऊन द लेग साइड वाईटचा इशारा, अवांतर धाव. इथे मात्र चूक होते गोलंदाजामार्फत. ही चूक मात्र दुरुस्त करावी लागेल, कारण की चुकीतून शिकावं लागेल. कारण की एकच चूक जर तुम्ही पुनरावृत्ती करा पण मात्र इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळणार नाही. याडीला मात्र इन टू द फेन्स चेंडू ट्रॅव्हल येतोय काउ कॉर्नर मध्ये, मॅक्सिमम 6 धावा. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतो 32 या आकड्यावर. 68 धावांचा पाठलाग करताना 32 धावांचा पल्ला इथे गाठला जातो. अजूनही 36 धावांची गरज आहे, ती म्हणजे साईनाथ आणाला संघाला. आणि लक्षात घ्या 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात हाताळली गेली पाहिजे, अन्यथा 5व्या षटकात तुम्हाला अतिरिक्त खेळाडू इंटरव्ह्यू मध्ये आणावा लागेल. या गोष्टी दखल घेणं महत्वाचं आहे. मात्र पुन्हा एकदा चेंडू दशा 30 पण मात्र दिशा यायला वेगळी, 6 मॅक्सिमम. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. संजू डेफिनेटली डेल्मॉन याडीला मध्ये सिद्ध करतो स्वतःला वन साइड हीरो जरूर आहे. व्हॉट अ मॅग्निफिसंट इनिंग टिल इज गोइंग. याडीला मध्ये पुन्हा एकदा चेंडूला हुक केला जातो, ट्रॅव्हल होतो या डिफाईन लेग झोन मध्ये, निघून जाईल अटेम्प्ट केला जातोय पण मात्र चेंडू सीमारेषा पार. मिळतील महत्वपूर्ण 4. मात्र डेल्मॉन स्वतःला सिद्ध करतो. मैदानाच्या आत खराब कामगिरी झाली होती गोलंदाजी करताना, पण त्याची मात्र भरपाई पूर्णपणे करून देतो फलंदाजी करताना. त्यालाच म्हणतात की संधी ही प्रत्येकाला मिळते, संधीचं फक्त वाट पाहायला लागतं आणि त्या संधी मिळालं त्या संधीचं सोनं करावं लागतं. तीच मात्र संधी क्रिएट झाली होती, त्या संधीला मात्र स्वीकारलंय डेल्मॉन आणि मात्र अफलातून खेळी मध्ये सुरू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 26 धावांची गरज आहे, परंतु चेंडू असतील ते म्हणजेच 18. अफलातून फटकेबाजी डेल्मॉनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि तिथे मात्र प्रमोद एक चांगली साथ देताना. मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोल लावलाय, चेंडू चाललाय इन टू द फेन्स. 6.
सही ज्या प्रकारे बदलच्या फटकेबाजी सुरू आहे ना, जेणेकरून डगआउट म्हणून सेट होऊन आले आणि मात्र निर्धारपणे निश्चय करून आले की येस वी वॉन द बॅटल, वी आर गोइंग टू डेफिनेटली चॅलेंज ऑफ द बॉल. आणि मात्र हलक्यापणे चेंडूला थोडासा प्रयत्न केला जातो, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात. एक धाव मात्र अर्जित केली जाते, एका धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा एनसीसी नारंगी कर्णधार विनंती करतो मॅडमचं कोणसाठी यायचंय. माता चेंडूवर फ्लाईट दिली गेली, ती फ्लाईट मध्ये थोडस हलक्या पद्धतीने ड्राईव्ह केला गेलाय. ऑन ड्राईव्हच्या पद्धतीने चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जातोय. एक धाव मात्र पुन्हा कंप्लीट केली जाते आणि एका धावाने मात्र 50 कम्स अप फॉर दी साईनाथ अर्णाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. मात्र इम्प्रोवाइज केलं गेलं, इम्प्रोवाइजने धाडलंय चेंडूला डीप फाईन लेग, सीमारेषा पार, मिळतील 6. ती मात्र अफलातून फटकेबाजी धुवा उडवला गोलंदाजांचा. याला मात्र स्टेपवरून विळकांचा प्रयत्न होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅटची एज लागून थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये थांबत तिकडे. तर मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एनसीसी नारंगी आलेत का? येस. सन्माननीय विजयजी पाटील साहेब विद्यमान सरपंच टेंबीपाडा ग्रामपंचायत यांच्या हस्ते आपण आडवीचा कॉल करणार आहोत. आजच्या दिवसातील शनिवार टेंबीपाडा हे सिद्धेश पाटील त्याच्याबरोबर पाहिलं आज चौकार पाहायला मिळतोय आणि मात्र ज्या प्रकारे डॉमिनन्स दाखवलंय, प्रभुत्व अधिराज्य दाखवलंय, ज्याप्रमाणे साईनाथ अर्णाला संघानं कमेंडेबल अफलातून इम्पॅक्ट काय असतं, दबाव मध्ये कामगिरी कशी केली पाहिजे ते मात्र करून दाखवलं. यस नाडवीचा कॉल केला जातोय. एका बाजूला एनसीसी नारंगी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यजमान संघ शनिदेव कृपा टेंबीपाडा. सन्माननीय विजयजी पाटील विद्यमान सरपंच टेंबीपाडा ग्रामपंचायत यांच्या हस्ते नाडवीचा कॉल केला जातोय. तिथे नाडवीचा कॉल जिंकला येतो म्हणजेच एनसीसी नारंगी या संघानं आता मात्र 6 धावेची गरज आहे. तिथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा चूक करतायत. डाऊन द लेग चेंडू ट्रॅव्हल होते, अवांतर धाव आणि ती मात्र थोडेसे कंदे झुकलेले पाहतोय आपण, ते म्हणजेच साईश्वर चिखल डोंगरे या संघाचे. म्हणजे ज्या प्रकारे दबाव, ज्या प्रकारे दरारा कायम ठेवलाय अपोनंट संघानं. नाडूला मात्र पुन्हा यशवंत ब्रिकांचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग साईड, बॅक टू बॅक, व्हाईटचा इशारा पंचांमार्फत. इथे मात्र साईनाथ अर्णाला सगळ्यांना दाखवून दिले धावसंख्या कुठली छोटी किंवा मोठी नसते. जर पाठलाग करताना तुमचा इंटेंट चांगला असला आणि त्याला मात्र जेव्हा तुम्ही कॅपलाइज करताना, इम्प्रोवाइज करताना स्वतःला चांगल्या प्रकारे मैदानात तुमचा खेळ दाखवता, त्याला मात्र कुठलीही धावसंख्या ही टोकडी आहे हे मात्र मैदानाच्या आत सिद्ध करून दाखवले, ते म्हणजेच साईनाथ अर्णाला संघानं. मात्र पुन्हा एकदा चेंडू इनटू द फ्रेंड ट्रॅव्हल होतोय लांब आणि आता विजयी षटकार बॅटर प्रमोदच्या बॅट मधून सेलिब्रेशन.
किरण एन टी 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 राती